माननीय अध्यक्ष महोदय, चला मंत्री महोदय घ्या. मी आपला आभारी आहे. मी बोलतो ना. चला मंत्री महोदय उत्तर घ्या. महोदय, सन 2000च्या विधानसभा विधेयक क्रमांक 64 या संदर्भामध्ये सभागृहाच्या सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आणि काही मुद्दे या संदर्भात उपस्थित केले, मी त्यांचा सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांनी केलेल्या रामटेकच्या राम मंदिरासाठी केलेल्या सहकार्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. नानाभाऊ 2 मिनिटं बसा. माननीय सांगतो तुम्हाला, बसा बसा. मी अध्यक्ष महोदय, बसा बसा. मी सांगतो. मी या संदर्भामध्ये आपल्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भामध्ये बसा. मी ज्या सदस्यांनी जे उपस्थित केले मुद्दे त्या संदर्भामध्ये नको नको थांबा थांबा. नानाभाऊ नको आता. नानाभाऊ बसा. बोला मंत्री महोदय बोला. नानाभाऊ ओ नानाभाऊ. मंत्री महोदय तुम्ही बोला ना, असं काय करता. माननीय अध्यक्ष महोदय, आपण रामटेकच्या मंदिरात हा जो न्यास करत आहोत तो कायद्याद्वारे करत आहोत आणि या कायद्यामुळे आता शासनाचा माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचं तेवढं होऊ दे मग देतो. बसा. नानाभाऊ तुम्ही प्रश्न विचारा नंतर एकदम बोलत प्लीज ऐकून तर घ्या. महत्त्वाचे देत आहेत. चला बसून घ्या. देतो. थांबा जरा. माझा अधिकार आहे ना, मी देतो. माझी जबाबदारी आहे. तुम्ही बसा. चला बसा. बोला. रामटेकच्या राम मंदिराचा जो कारभार आहे तो पूर्वी पुण्यातील एक व्यक्तीला प्रशासक केलं होतं. ते 6 महिने 4 महिन्यात एकदा येत होते. नंतर कोर्टाने DYSP रामटेक यांना प्रशासक केलं. त्या DYSPला कायदा सुव्यवस्थेच्या वेळेत अडचणीमुळे वेळ मिळत नव्हतं. मग कोर्टाने त्यांना रामटेकच्या HDOला या ठिकाणी प्रशासक केलं आणि न्यायालयात एक प्रकरण सुरू होतं ज्यामध्ये 1971ला डेप्टी चॅरिटी कमिशनरने ऑर्डर दिलं की हे मंदिर हे प्रायव्हेट ट्रस्ट आहे. प्रायव्हेट ट्रस्ट नाही, हे पब्लिक ट्रस्ट आहे. तो पब्लिक मंदिर आहे. त्यानंतर जॉईंट चॅरिटी कमिशनरकडे केस चालली. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टात केस गेली आणि त्यानंतर हायकोर्टात केस गेली. परत ही केस रिमांड झाली आणि नंतर डेप्टी चॅरिटी कमिशनरने या केसमध्ये ऑर्डर केलं. माननीय अध्यक्ष महोदय, रामटेकचा राम मंदिर हा महाराष्ट्राच्या सर्व वैभवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं मंदिर आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजून घेतो. माननीय अध्यक्ष महोदय, मी सर्व सभागृहाच्या सदस्याला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या मतदारसंघाच्या जनतेला धन्यवाद देतो की माझा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला आणि मी कुठलीही पार्श्वभूमी नसताना रामटेकचा आमदार झालो हे फक्त प्रभू रामचंद्राच्या कृपेने झालो हा समजणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि त्या राम मंदिरामध्ये मागील 55 वर्षापासून ट्रस्ट होऊ शकली नाही. माननीय अध्यक्ष महोदय, रामटेकच्या मंदिरामध्ये महाराष्ट्रात 376 स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. थोडक्यात 5 मिनिटाचं पॉइंटेड उत्तर द्या फक्त. प्रश्न एकदम पॉइंटेड उत्तर देऊन राहिलो की 36 मॉन्युमेंट हे राज्य पुरातत्व विभागाचे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे आणि 5 मॉन्युमेंट हे भारतीय पुरातत्व विभागाचे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. रामटेक मंदिरामध्ये जे काही व्यवस्था या ठिकाणी पूर्ण स्वच्छता यात्राकर अनुदानच्या माध्यमातून तो राज्य सरकारच्या वतीनं नगर परिषदेच्या मार्फत होत आहे आणि प्रशासकाला पार्ट टाइम जॉब असल्यामुळे त्याला वेळ देता येत नव्हता आणि मंदिराचा विकास करण्यामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी उद्भवत होत्या आणि म्हणून आता जो कायदा आपण केलेला आहे त्या कायद्याच्या कलम 30 जर आपण या ठिकाणी वाचलं तर 30 मध्ये अकाउंट्स आहे, 31 मध्ये ऑडिट आहे, नंतर कंट्रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट आहे सेक्शन 32 मध्ये आणि सेक्शन 33 मध्ये इन्स्पेक्शन फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि सेक्शन 41 मध्ये ॲन्युअल रिपोर्ट विधिमंडळात या ठिकाणी येणार आहे. अयोध्येचा जो मंदिर आहे त्यामध्ये प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि आपण तो जो इंडियन ट्रस्ट ॲक्टनुसार होता आणि महाराष्ट्राचा जो आपण आता हा जो करत आहोत हा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट हे पब्लिक ट्रस्ट महाराष्ट्राचा वेगळा कायदा आहे ज्याच्यामुळे राज्य सरकारचा या ठिकाणी सर्व कंट्रोल आणि देखरेख या ठिकाणी राहणार आणि एक उपविभागीय अधिकारी हा फुल टाईम
त्या ठिकाणी त्या दर्जाचा अधिकारी फुल टाईम त्या ठिकाणी सचिव म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे. मी माननीय सभागृहाच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो की जे काही आज आपल्याला देशामध्ये आज आपल्याला कल्पना आहे की अयोध्याच्या या मंदिरामुळे अयोध्येचा जी अर्थव्यवस्था आहे, उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था आहे ती कशा पद्धतीने आज शिर्डीसारखे, शनी शिंगणापूरसारखे, सिद्धिविनायकसारखे ट्रस्ट आपल्या शासनाने केले, शासनाचे ॲक्ट करून ट्रस्ट केले. त्या ॲक्टमध्ये ज्या ज्या तरतुदी आपण केल्या होत्या त्या सर्वच्या सर्व तरतुदी तशाच्या तशाच या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट केलेल्या आहे. मी आमदार होतो 2004ला, तेव्हा शिर्डीचा ट्रस्टचा कायदा या ठिकाणी या विधिमंडळात आला होता. माझा जो पत्र या ठिकाणी मी जेव्हा आमदार असताना शासनाला दिला होता तो शिर्डीच्या धर्तीवर रामटेकला ट्रस्ट करा असं मी त्या संदर्भात देखील दिला होता. आणि मी ती जी मानधनाची वगैरे जी व्यवस्था आहे ती आजपर्यंत आपल्या सरकारने देखील जे कायदे केले ते त्यानुसार ते सर्व केलेले आहे. आणि राज्य शासनाचा पुरातत्व विभागाच्या अनेक परवानगी आणि या सर्व अडचणी आहे, म्हणून या संदर्भामध्ये राज्य सरकार, नगर परिषद आणि भोसले घराण्याची केस सुरू होती, भोसले घराण्याने केस टाकली होती. त्यामुळे हा वाद संपुष्टात यावा म्हणून परत अशा पद्धतीची लिटिगेशन होणे म्हणून किमान एक सदस्य आपण भोसला देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी ठेवण्यास या ठिकाणी तरतूद केलेली आहे. मी सभागृहाच्या सर्व सदस्यांना आश्वस्त करतो, सांगितलं नाही मी, शिर्डी पासून सर्व ट्रस्टमध्ये त्या कायद्यामध्ये तिची तरतूद आहे. परंतु ही तरतूद आपल्याला जर वगळायची असेल तर महाराष्ट्राच्या सर्व कायद्यामध्ये या संदर्भामध्ये वगळावं लागेल. आणि शिर्डीमध्ये आपण अशा पद्धतीची नियुक्ती केली होती, आपण समजून घ्या. दुसरं माननीय अध्यक्ष महोदय, रामटेक नगर परिषदेमध्ये पूर्ण जे मॅनेजमेंट आहे राम मंदिराचा ते पूर्णपणे तिथली साफसफाई, तिथली देखरेख, तिथलं मनुष्यबळ, तिथले विकास कामं ते सर्व रामटेक यात्रा असताचा विशेष विकास कार्यक्रम सुरू आहे. त्या विशेष विकास कार्यक्रमामुळे सर्व एजन्सी नगर परिषद आहे. आणि म्हणून उद्या नगराध्यक्ष, उद्या आरक्षण होईल, उद्या महिला आरक्षण, कोण आमदार राहील, कोणी काही परमनंट राहत नाही राजकारणामध्ये. त्यामुळे या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही तरतूद केली आहे ते पूर्णपणे अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली आहे आणि हे फक्त 3 वर्षासाठी आहे. आणि म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की जे काही मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले त्याचं मी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण कुठलेही लोक वेगवेगळ्या पक्षात जरी असले तर प्रत्येकाची रामाच्या प्रति श्रद्धा आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे विधेयक या विधिमंडळाने मंजूर करावं अशी माझ्या या माध्यमातून विनंती आहे.